मित्रांनो, झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनल्समध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आपली सावली जी आहे ती नील भाऊजींना बोलवण्यासाठी इकडे रूममध्ये आलेली असते आणि सावली ही नीलला बोलते की अहो भाऊजी चला ना, तुम्हाला आईंनी खाली बोलावलंय. त्यावर आता इकडे नील बोलतो की मला नाही आईचं म्हणणं पटत अजिबात आणि मला आईशी बोलायचंच नाही, असं नील बोलत असतो. त्यावर इकडे सावली बोलते की अहो बोलण्याने सर्व गोष्टी सुटत असतात, असं मनामध्ये विचार नका करू तुम्ही, त्रास होतो त्या गोष्टींचा, असं सावली बोलते. त्यावर इकडे नील बोलतो की हे बघ सावली, अगं आईच्या सर्व विचारांशिवाय दुसरे कुठलेच विचार ह्या घरामध्ये ऐकून कुणी घेत नाहीये. त्यावर सावली बोलते की हे बघा, ज्यावेळेस मी लग्न करून ह्या घरात आले त्यावेळेस त्या माझं किती विरोध करत होत्या नील भाऊजी, तुम्हाला पण माहीत आहे ना हो. का बरं त्या कशा वागतात माझ्याशी. त्यावर इकडे नील बोलतो की नाही सावली, आईमध्ये खूप मोठा बदल झालाय. त्यावर इकडे सावली बोलते की जाऊ द्या, तुम्हाला त्यांच्याशी नाही बोलायचं तर नका बोलू, परंतु त्यांचं म्हणणं काय आहे एवढं निदान तरी ऐकून घेताल की नाही. एकही शब्द बोलू नका, फक्त त्यांचं म्हणणं ऐका प्लीज नील भाऊजी, एवढ्या वेळेस प्लीज ऐका माझं, असं सावली या नीलला रिक्वेस्ट करत असते. त्यावर आता नील जो आहे तो थोडासा विचार करतो. तर दुसरीकडे प्रेक्षकांना असं बघायला मिळतं की ही भैरवी जी आहे ती डॉक्टर साखरेंना भेटण्यासाठी इकडे आलेली असते. त्यानंतर भैरवी आपल्या मनाशी बोलते की हा डॉक्टर अजून आलाच का नाही, याची किती वेळ वाट बघू. तेवढ्यामध्ये डॉक्टर साखरे जे असतात ते गाडीमध्ये बसून तेथे येतात आणि ते आता गाडीतून लगेच भैरवीकडे बघतात. तेव्हा आता त्यांना भैरवीला बघून खूप मोठं एक टेन्शन आलेलं असतं, त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्यावर इकडे भैरवी जी आहे ती लगेच आपल्या मनाशी बोलते की आता बघच डॉक्टर काय होतं ते. त्यावेळेस इकडे डॉक्टर बोलतात की हीच ती बाई आहे, हिने एकदा माझ्याशी विश्वासघात केलेला आहे, आता ती झालेल्या गोष्टी उकरून काढणार, इथे थांबायलाच नको. ही बाई खूप चांडाळबाई आहे, असं म्हणत इकडे जे काही डॉक्टर साखरे असतात ते लगेच आता त्या ड्रायव्हरला बोलतात की चल गाडीच थांबू नको आता. आणि लगेच तो ड्रायव्हर जो आहे तो गाडी फास्टमध्ये तेथून काढतो. आता भैरवीसुद्धा गाडीमध्ये बसते आणि तीसुद्धा ह्या डॉक्टरच्याच गाडीच्या पाठीमागे स्वतः गाडी चालवत असते. आता इकडे डॉक्टर जे असतात ते हळूच वळून बघतात तर पाठीमागे भैरवीची गाडी आलेली त्यांना पूर्ण दिसत असते. आता ही भैरवी ह्या डॉक्टरांचा चांगलाच पाठला करत असते. असं बघायला मिळतं की इकडे घरातील सर्वजण या नीलची वाट बघत असतात. तेवढ्यामध्ये सावली नीलला तिथे तिलोत्तमासमोर घेऊन येते. तर तिलोत्तमा ही नीलला बोलते की हे बघ नील, तुला आमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत का. तुला जर असं वाटत असेल की आपण आईशी कसं बोलावं, तसा काही प्रॉब्लेम आहे का, असं तिलोत्तमा ही नीलला विचारते. त्यावर आता तिलोत्तमा बोलते की हे बघ नील, तुझी आई तुला काय विचारते ते तू व्यवस्थित उत्तर दे, असं तिलोत्तमासमोर हे काका बोलत असतात. तेवढ्यामध्ये नील जो आहे तो आता सर्वांकडे बघतो. तिलोत्तमा बोलते की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी तुला दाखवायचं आहे, असंही तिलोत्तमा आता ह्या नीलला बोलते. आणि लगेच या ऐश्वर्याचा जो काही मेसेज या चंद्रकांत काकांच्या मोबाईलवरती आलेला असतो तो मेसेज ही तिलोत्तमा आता ह्या नीलसमोर वाचते आणि बोलते की हे बघा, नील मला लंडनला सोडून गेलाय, जे आमच्यामध्ये झालंय ते झालंय, परंतु आता आम्ही दोघेही कायमचा संसार जो आहे तो मोडतो आहे, असा आमचा निर्णयसुद्धा झालेला आहे आणि आम्ही डिवोर्स घेतोय, हा आमचा दोघांचाही निर्णय आहे, असा ह्या SMS ऐश्वर्याने पाठवला असल्याचं तिलोत्तमा जी आहे ती सर्वांना सांगते. त्यावर इकडे आता तिलोत्तमा बोलते की अरे नील, तू लंडनवरून आला, मग तू आम्हाला का सांगितलं नाही की तिकडे आमचा असा निर्णय झाला. त्यावर इकडे काका बोलतात की हे बघ, ऐश्वर्याने जे केलं ते खूप चुकीचं केलं, तुम्ही असा तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होता रे. अरे तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती नील आमची, असं जेव्हा काका बोलत असतात त्यावर नील बोलतो की बाबा मग मी काय करायला हवं होतं. सोहम जसा ताराकडे राहायला गेला होता तसं मी सुद्धा ऐश्वर्याकडे राहायला जाऊ का. सोहम आणि तारा एकमेकांवर प्रेम करतात, त्यांनी एकमेकांबरोबर आयुष्य जगण्याचा सुद्धा निर्णय घेतला. तसं ऐश्वर्याचं आणि माझं काय होतं, माझं फक्त ऐश्वर्याशी लग्न झालं होतं म्हणून मी आणि ऐश्वर्या नवरा बायको होतो, आमच्यामध्ये कधीच प्रेमसुद्धा नाही, कधी प्रेमाचं फूलसुद्धा फिरलं नाही. जिच्यावर प्रेम केलं तिचं काय झालं आणि कुणी केलं हे सर्वांना माहीत आहे, असं जेव्हा आता नील बोलत असतो त्यावर तिलोत्तमा बोलते की नील तू काय बोलतो कळतं का. अरे काय बोलतो, तुला तरी कळतं का हे बोलणं, तोंड सांभाळून बोल बघ, मग
असंही तिलोत्तमा आता चिडते आणि ह्या नीलला बोलते की हे डिवोर्स प्रकरण जे आहे ते घरामध्ये कुणाकुणाला माहीत होतं? सारंग, बबलू, तुम्हाला माहीत होतं का? आणि होय ग सावली, तुला माहीत होतं का? अमृता, राजकुमार, तुम्हाला माहीत होतं का? असं तिलोत्तमा सर्वांना विचारते. त्यावर आता अमृता बोलते की नाही आई, आम्हाला काहीच माहीत नाही. त्यावर आता इकडे तिलोत्तमा जी आहे ती सारंग सावलीला बोलते की तुम्हाला हे माहीत होतं, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? शेवटी मी तुमची कुणीच नाही आहे का? आईला काही सांगायचं नाही असं ठरलं का? मी ह्या घरामध्ये कोण आहे, किंमत माझी काहीच नाही का? असं तिलोत्तमा खूप काही बडबडत असते. त्यावर नील बोलतो की आई बास, बास कर तुझं हे बोलणं, बास झालं तुझं बोलणं. अगं, माझं अस्तित्व जे आहे ते तू का मला दाखवतेस? अगं, तुझ्या व्यतिरिक्त ह्या घरामध्ये खूप माणसं राहतात, त्यांची मतं आहे, त्यांना आयुष्य आहे, जगू दे ना त्यांना. तू कशाला त्रास देतेस? नाही सांगितलं तुला, काय फरक पडतो? माझ्या आयुष्याचा निर्णय जो आहे तो तू घेतलास आई. त्या सानिकाशी लग्न केलं असतं तर आम्ही सुखाने संसार केला असता, परंतु तू ऐश्वर्याला माझ्या आयुष्यात घेऊन आली आणि बघ काय झालं माझ्या संसाराचं. ती माझ्या आयुष्यात कमी आणि तुझ्या आयुष्यामध्ये जास्त राहिली. माझी बायको नव्हती, तुझी फक्त एक सून होती आई. ती माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंस आणि आता हा डिव्होर्स. काय करू आई मी? सांग ना मला तू, काय झालं ग माझ्या आयुष्याचं सार्थक? इकडे तिलोत्तमा बोलते की अरे, मी तुला डिवोर्स घेण्यासाठी सांगितलंच नाही ना. त्यावर आता नील बोलतो की मला एक म्हणायचं, ज्या वेळेस ऐश्वर्या आणि माझ्यामध्ये वाद झाले त्यावेळेस तू मला काय बोलली की ऐश्वर्याला लांब तिच्या आईवडिलांकडे सोडू नये. मग मी सोडलं, त्यामध्ये काय झालं एवढं? असं पण इकडे नील खूप चिडून बोलत असतो. त्यावेळेस इकडे सारंग बोलतो की नील दादा नको चिडू एवढं. त्यावर इकडे आता नील खूप चिडलेला असतो. सावली बोलते की प्लीज नील भाऊजी, मी तुम्हाला बोलवायला आले होते. त्यावर इकडे आता नील बोलतो की हो, तूच मला बोलवायला आली होती. आणि कशाला बोलवलं? मला माझ्या निर्णयाचा जाब विचारायला बोलवलं का? अगं आई, पहिल्यांदा मी हा निर्णय जो आहे तो माझ्या मर्जीने घेतला होता. अगं, कुठली आई असं वागू शकते? तू माझी आई नाहीये, तू एक वैरीण आहे, वैरीण. असं जेव्हा आता नील या आईला बोलत असतो म्हणजे तिलोत्तमाला, त्यावर तिलोत्तमाच्या डोळ्यातून खळाखळा पाण्याच्या धारा वाहत असतात आणि ती सर्वांसमोर डोळे झाकून घेते. आता नील लगे डायरेक्टली रूममधून तिकडे निघून गेलेला असतो. आता तिलोत्तमा खूप चिडलेली असते. त्यावर आता काका जे असतात ते तिलोत्तमाला शांत करतात, तिच्या खांद्यावरती हात ठेवतात. सावली सारंग बघत असतात. इकडे राजकुमार आणि ही अमृतासुद्धा जवळ असते. आता तिलोत्तमा चिडूनच इकडे रूममध्ये निघून जाते. दुसरीकडे आता सावली आणि अमृता एकमेकींना खुणवतात. दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही भैरवी जी आहे ती ह्या साखरे डॉक्टरांचा पाठलाग करत आलेली असते आणि तिने नेमकं या साखरे डॉक्टरांच्या गाडीला समोरून गाडी आडवी घातलेली असते. आणि तेव्हा ही भैरवी आता गाडीच्या खाली उतरते आणि ह्या साखरे डॉक्टरांच्या जवळ जाते. तेवढ्यामध्ये आता इकडे भैरवी जी आहे त्या डॉक्टरांना बोलते की या खाली या, या खाली उतरा चला, असंही भैरवी त्या डॉक्टरांना बोलते. त्यावर आता इकडे डॉक्टर खाली उतरतात. भैरवी त्यांना बोलते की काय डॉक्टर साहेब, ओळखलं का मला? तेव्हा डॉक्टर बोलतात की हो ओळखलं. तेव्हा भैरवी बोलते की काय हो, पळून पळून कुठे पळून जाणार होते? मी तुमच्या हॉस्पिटलला आलेच असते. इतक्या वर्षानंतर मला एक म्हणायचं, तुम्ही मला ओळखलंय हे बघून मला खूप बरं वाटलं, असं भैरवी ही साखरे डॉक्टरांना बोलते. त्यावर इकडे डॉक्टर बोलतात की हे बघा, मी पूर्ण विसरलोय. तुम्ही एवढ्या वर्षांनी मला का भेटायला बोलवलं? असं इकडे डॉक्टर बोलतात. त्यावर इकडे भैरवी बोलते की खूप वर्षांपासून मी तुम्हाला ज्या मुलीला वाचवण्यासाठी पैसे दिले होते ना, तिला संपवायचं आहे. म्हणून तुम्हाला आता तुमचं तोंड जे आहे ते उघडावं लागणार आहे, असं भैरवी जेव्हा बोलते. तेव्हा इकडे भैरवीला हे डॉक्टर बोलतात की मला ह्या फंद्यामध्ये पडायचंच नाही आहे. माझं हॉस्पिटल चांगलं चालू आहे, माझी रोजी पण प्रामाणिक चालू आहे, असं डॉक्टर बोलतात. तिलोत्तमा जी आहे ती इकडे रूममध्ये येते. तर अमृता आता ह्या तिलोत्तमाच्या जवळ येते आणि बोलते की प्लीज आई, त्रास करून घेऊ नका. त्यावर इकडे तिलोत्तमा बोलते की आजपर्यंत मी एवढं घर चालवलं, कधी कुणीच माझ्याशी आवाजवर करून बोललं नाही आणि आज तो नील इतका आईवर आवाज चढवून बोलला, हे कसं सहन करू मी? असंही तिलोत्तमा बोलते. त्यावर इकडे अमृता बोलते की आई, मी समजू शकते. अहो, नील भाऊजी तसे नाही आहेत. रागाच्या भरामध्ये बोलले असतील, जाऊ द्या. त्यांना तसं काही बोलायचं नसेल, परंतु टेन्शनमध्ये बोलले ते. आता शेवटी त्यांनाच त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटेल, असं पण इकडे ही अमृता बोलते. त्यावर इकडे तिलोत्तमा बोलते की
नीलने खूप मोठा गैरसमज करून घेतला. माझ्या बोलण्याचा त्याने खूप गैरसमजच केला. त्यावर इकडे अमृता बोलते की तुम्ही खूप विचार करताय. ह्या घरामध्ये तुमच्या शब्दाबाहेर कुणीच नाही आहे. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आम्ही तुमचा खूप आदर करतो आई. प्लीज आई, असं टेन्शन स्वतःला घेऊ नका करून, असं पण इकडे अमृता बोलते. त्यावर तिलोत्तमा बोलते की हे बघ अमृता, तू मला चांगली ओळखतेस ना बाळा. ह्या घरामध्ये दोघींचं नातं जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मी तुला जशी समजून घेते तशी तू पण मला समजून घेतेस. मग मला सांग, माझं कुठं चुकलंय बाळा? मी कधीच निर्णय घेताना स्वतःचा विचार करत नाही आहे. मी माझ्या कुटुंबाचा विचार करते, माझ्या मुलांचा विचार करते आणि जे तुमच्यासाठी चांगलं आहे, किती कठोर असलं तरी पण मी त्या पद्धतीनेच निर्णय घेते, असं पण इकडे ही तिलोत्तमा बोलत असते. आतापर्यंत तुम्ही कधीच माझ्या विरोधात गेले पण नाही. मी तुम्हाला जे सांगताय ते तुम्ही ऐकताय. त्यामुळे मला आता अजिबात टेन्शन नाही तुमचं कुणाचं, परंतु नीलचं खूप मोठं टेन्शन आहे मला, असं पण इकडे ही तिलोत्तमा अमृताला बोलते. अमृता, माझं जर काही चुकत असेल तर तू मला सांग. अगं, माझं चुकतंच काय तेच मला काही कळत नाही, असं ही तिलोत्तमा जेव्हा बोलत असते. त्यावर इकडे आता ही अमृता जी आहे ती बोलते की नाही आई, तुम्ही कुठेच चुकलेले नाही. ते तुमच्या जागेवरती दुसरं कुणी जरी असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. प्लीज आई, नका एवढं स्वतःच्या मनाला वाईट वाटून घेऊ तुम्ही, असंही अमृता आता ह्या तिलोत्तमाला बोलत असते. चंद्रकांत काका आणि सारंग दोघे इकडे नीलच्या रूममध्ये आलेले असतात आणि ते नीलची समजूत काढत असतात. तेव्हा नील आपल्या बाबांना बोलतो की प्लीज बाबा, मला लेक्चर देऊच नका. त्यावर काका बोलतात की हे बघ, तिलोत्तमाची चूक आहे यामध्ये, हे मला मान्य आहे. त्यांनी तुझं आणि सानिकाचं लग्न लावून द्यायला हवंच होतं. तुला जर सानिकाविषयी एवढं प्रेम होतं तर तू ठाम भूमिका का घेतली नाही? तेव्हा जर तू ठाम भूमिका घेतली असती तर चित्र वेगळं घडलं असतं. सारंगच्या बाबतीत सुद्धा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा लग्न झालं तरी तो आजही सावलीच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. मग तू सानिकाच्या पाठीमागे का बरं ठामपणे उभा नाही राहिला, असं काका बोलतात. तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की परंतु आई ऐकत नव्हती बाबा, काय करणार? त्यावर इकडे काका बोलतात की मग तू तिलोत्तमाला दोषी का ठरवतोस? तेव्हा इकडे हा नील बोलतो की आईने सांगितलं म्हणून मी ऐश्वर्याशी लग्न केलं. ऐश्वर्या कशी मुलगी आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि त्यामुळेच मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय बाबा. आई मला बोलली की तू लंडनला तिला सोडून ये, मग मी आलो तिला लंडनला सोडून. काय चुकलं माझं, असं पण इकडे नील बोलत असतो. त्यावर काका बोलतात की मला असं वाटत होतं की अजून एक संधी तुम्हाला द्यावा, कारण मी ऐश्वर्याला कॉल पण केला होता. तिलोत्तमाने मला कॉल करायला लावला होता, तेव्हा तिने कॉल रिसीव्ह केला नाही आणि तिने मला हा मेसेज टाकला की आम्ही घटस्फोट घेतोय. त्यावर इकडे नील बोलतो की मग कळलं ना तुम्हाला आता, मग तुम्ही ते सर्व ॲक्सेप्ट करा. तेव्हा इकडे काका बोलतात की नाही बाळा, तुझा आणि ह्या ऐश्वर्याचा संसार सुखाचा व्हावा हेच आम्हाला वाटतंय आणि तुला जर घटस्फोटच हवाय तर आम्हाला ते मान्य करावंच लागेल, असं काका बोलतात. तर नील आता खूप चिडलेला असतो. काका लगेच बोलतात की मी बोलतो तिलोत्तमाशी. त्यावर नील बोलतो की तुम्हाला काय करायचं ते करा बाबा, परंतु मला एकटं सोडावं. त्यावर इकडे सारंग आता आपल्या बाबांना बोलतो की बाबा चला, राहू द्या त्याला एकट्याला, कशाला टेन्शन देताय, असं सारंग या बाबांना बोलतो आणि दोघे रूममधून निघून जातात. इकडे असं बघायला मिळतं की तिलोत्तमाची आहे ती या देवासमोर हात जोडून दर्शन घेत असते आणि या तिलोत्तमाने अमृताला आवाज दिलेला असतो आणि सावलीला सुद्धा आवाज दिलेला असतो. ह्या दोघीसुद्धा देवासमोर जाऊन उभ्या राहतात. तिलोत्तमा जी आहे ती ह्या सावलीला आणि अमृताला बोलते की माझ्याबरोबर प्रार्थना करा. देवा, आमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही जी काही आहे ही सर्व काही पुन्हा नांदू दे. एकमेकांमध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत ते बाजूला होऊ दे आणि माझ्या घरावर जे काही वाईट संकट आहे ते प्लीज येऊन देऊ नको देवा, असं पण तिघीजणी ह्या देवासमोर प्रार्थना करत असतात. आणि तेवढ्यामध्ये ही भैरवी जी आहे ती लगेच ह्या तिलोत्तमाच्या घरात एंट्री करते आणि बोलते की अगं तिलोत्तमा, कुठलं संकट सांगून येत नाही, असं ही भैरवी जेव्हा बोलते. तेवढ्यामध्ये आता ह्या भैरवीने जे काही साखरे डॉक्टर असतात त्यांनासुद्धा घेऊन ती तिथे आलेली असते. तर मित्रांनो, आता नेमकं पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आमच्या ह्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी तुमचे मनापासून धन्यवाद.